नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्त वयोवाढीबाबत अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया. ऑल इंडिया एन-पी-एस एम्प्लॉईज फेडरेशन अंतर्गत काम करणाऱ्या सरकारी शाळा शिक्षकांच्या संघटनेने दिल्लीत मोठी मागणी केली. 8 वेतन आयोग सध्या राष्ट्रीय राजधानीत तळ ठोकून आहे. विविध कर्मचारी प्रतिनिधी आणि संघटनांच्या शिफारशी आणि मागण्या ते जाणून घेत आहे. आयोगाचे अध्यक्षसह सदस्य कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या सूचनांवर विचार करीत आहे. या संघटनेने अनेक मागण्या केल्या आहे. फीडबॅक फॅक्टर हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा तर आहेच, पण त्यासोबतच या संघटनेने जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. तर अधिक सुट्ट्याची मागणी आणि सेवानिवृत्ती वय 65 वर्ष करण्याची मागणीने देशाचे लक्ष वेधले आहे. बढती निवृत्तीनंतरचे फायदे, आरोग्य विमा आणि पेन्शन किचकट नियमावर या संघटनेने बोट ठेवले आहे. दिल्लीत 8 वेतन आयोगाचे सदस्य विविध सरकारी संघटना आणि निवृत्तीवेतनधारकांच्या संघटनेसोबत चर्चा करीत आहे. ही बैठक 7 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 10 ऑगस्टपर्यंत आयोग चर्चेसोबत सूचना हरकती स्वीकारल्या जातील. कर्मचारी संघटना, पेन्शनर्स आणि त्याचे प्रतिनिधी आयोगाच्या सदस्यांसमोर त्यांची बाजू मांडली. शिक्षक संघटनांनी नवीन वेतन आयोगासमोर त्याची बाजू मांडली. सर्व केंद्रीय सरकारी शिक्षकांना समान वेतन भत्ते आणि सेवास अनुषंगिक लाभ देण्याची मागणी करण्यात आली. एक भारत श्रेष्ठ भारत हे स्वप्न साकारायचे असेल तर सर्व शिक्षकांच्या सवलती एकसमान असायला हव्या, अशा मागण्या करण्यात आली. देशातील प्रत्येक शहरातील खर्चाचे गणित वेगळे आहे, पण पगारात समानता हवी. शिक्षकांची पे स्केल आणि इतर भत्ते एकसमान असावेत, अशी मागणी करण्यात आली. जुनी पेन्शन योजनेची मागणी. शिक्षक संघटनांच्या मुख्य मागणीत जुनी पेन्शन योजना आणि अधिक सुट्ट्यासह पदोन्नतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सरकारी शाळांच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. 1 जानेवारी 4 आणि त्यानंतर सेवेत दाखल केंद्र सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीममध्ये सहभागी करण्यात आले होते. आता शिक्षकांना युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यासोबतच पुरुष कर्मचाऱ्यांना नोकरी दरम्यान लहान मुलांना सांभाळ करण्यासाठी सुट्टी मिळावी अशी मागणीही करण्यात आली आहे. कॅशलेस मेडिकल सुविधांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. धन्यवाद.